महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे गावात असलेले निसर्गरम्य परिसरातील बेलेश्वर शिवमंदिर भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण। श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावरती गालसुरे गावापासून धारवली आडीकडे जाणाऱ्या मार्गावरती जावेळे गाव आहे। गावाच्या आजूबाजूचा परिसर हिरव्या झाडीने नटलेला असून त्या ठिकाणी बेलेश्वर शिवमंदिर हे स्वयंभू मंदिर आहे। मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून त्या ठिकाणाहून वाहणारी एक छोटीशी नदी, त्या परिसरात असलेली अनेक बेलाची झाडे, त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर मन खूप प्रसन्न होते। या मंदिराबद्दल एक विशेष आख्यायिका सांगितली जाते। जावेळे गावातील एक गुराखी रोज आपल्या गायी चारण्यासाठी रानात घेऊन जात असत। त्यातील एक गाय मंदिराच्या परिसरात रोज जात असे व त्या ठिकाणी तिला पाना फुटल्यानंतर ती दुग्धाभिषेक करत असे। गुराख्याने एक दिवस गायीच्या मागे जाऊन पाहिले की गाय त्या ठिकाणी जाऊन काय करते, तर गायीच्या आचळातून एका ठिकाणावरती दुग्धाभिषेक होताना पाहायला मिळाला। त्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी खोदकाम केले। त्यावेळी त्या ठिकाणी बेलेश्वराचे लिंग व नंदीची मूर्ती सापडली। त्यानंतर गावकऱ्यांनी कुडाचे मंदिर त्या ठिकाणी बांधले। साधारण 80 ते 90 वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरातील सुपारीचे व्यापारी द्वारकानाथ तथा बंधुशेठ गंद्रे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चक्रीवादळानंतर मंदिराच्या छताचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते। त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला व आता RCCचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे। मंदिराच्या बाहेर एक छोटेसे काळभैरवाचे मंदिर देखील आहे। ही मूर्ती देखील त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडली होती। या काळभैरवाच्या मंदिरात जिवंत नागाचे दर्शन दर श्रावणी सोमवारी अनेकांना होते। श्रावणी सोमवारी अनेक भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात। या व्यतिरिक्त महाशिवरात्री उत्सव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। अनेक भाविक ब्रह्मवृंदांकडून लघुरुद्रासारखे विधी देखील मंदिरामध्ये करून घेतात। आज दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे मंदिरात भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती। तसेच विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन। आपण आत्ता आलोय जावेळे या ठिकाणी। जावेळे गावचे अध्यक्ष हरिश्चंद्र मळेकर हे आपल्याशी मंदिराबद्दल काही माहिती सांगतात। सांगा। मी स्थानिक अध्यक्ष मोजे जावेळे हरिश्चंद्र दामू मळेकर। या आमच्या जावेळे गावामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेले हे स्वयंभू शंकराचे जागृत देवस्थान हे पांडवकालीन मंदिर स्वयंभू असून इथे पूर्व जर इतिहास पाहिलात तर जुने आमचे जाणते सगळे वयोवृद्ध पिढी होऊन गेली। त्याने असा त्याच्यानंतर वयोवृद्ध माणसं सगळे त्यावेळेस एकत्र येऊन तिथं खोदकाम केला आणि ती स्वयंभू पिंडी त्यावेळेस पांडवकालीन इतिहास मानला जातो की ही स्वयंभू शंकराची मंदी, गणेशाची मंदी मूर्ती, त्याचप्रमाणे नंदी आणि तदनंतर त्याचा हे जे जीर्णोद्धार केला तो श्रीवर्धनचे बंधुशेठ गंद्रे यांनी एक कुडाचा देऊळ आमच्या ग्रामस्थांनी बांधला होता। ते श्रीवर्धनचे गंद्रे बंधुशेठ गंद्रे, द्वारकानाथ बंधुशेठ यांनी ते मंदिर नंतर जीर्णोद्धार केला। तदनंतर काही कालांतराने आमच्या नवीन पिढीने त्याचा जीर्णोद्धार केला। 1991 का 98मध्ये पुन्हा जीर्णोद्धार केला। त्या जीर्णोद्धार करताना त्यावेळेस एक काळभैरव हे मंदिर जे आहे बाजूला शेजारी ती मूर्ती नव्हती, परंतु तो जेव्हा जीर्णोद्धार केला तेव्हा खोदकाम करत असताना ती काळभैरवची मूर्ती सापडली आणि तिचा जीर्णोद्धार आमच्या मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय मधुकर भोसले यांनी तो तिथे स्थापन केली, जीर्णोद्धार मंदिर बांधला। तदनंतर सातत्याने 16 वर्षे एकदा आषाढी अमावस्या झाली। त्या आषाढी अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना प्रारंभ होतो, त्यावेळेस नागदेवतेचं आगमन व्हायचं। असे सतत कंटिन्यूज 16 वर्षे त्याने आगमन म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पहिला दिवस तो शेवटचा एंड दिवस तोपर्यंत मंदिरात काळभैरवच्या मंदिरात तो सतत राहायचा। असे 16 वर्षे त्यांनी प्राधार्पण केलं। परंतु ज्यावेळेस आम्ही आता 2023मध्ये पुन्हा एकदा तो मंदिर पडीक झालं, त्यानंतर आम्ही सायक्लोनमध्ये मंदिर नवीन जीर्ण